मित्रांनो, आज आपण क्लार्क अर्थातच लिपिकांची कर्तव्य व जबाबदाऱ्या पाहणार आहोत। यामध्ये कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक, मुख्य लिपिक यांचा समावेश आहे। नंबर 1, आस्थापनेसंबंधी व इतर सर्वसाधारण कर्तव्य व जबाबदाऱ्या। नंबर 1, शाळेत वक्तशीरपणे व विहित केल्याप्रमाणे प्रत्येक आठवड्यात 38.5 घड्याळी तास हजर राहील। तसेच शासन वेळोवेळी शासन निर्णयाद्वारे विहित करील अशा कालावधीसाठी शाळेत उपस्थित राहील। आपल्या नियंत्रणातील सहकारी कर्मचाऱ्यांच्या कामावर देखरेख व नियंत्रण ठेवील आणि त्याच्या कामात समन्वय साधील। नंबर 3, शिक्षणाधिकाऱ्यांची मंजुरी प्राप्त झाल्यानंतर 2 महिन्याचे आत कर्मचाऱ्यांची पुरवणी देयक तपासून वेतन पथकाकडे सादर करण्याबाबत जबाबदार राहील। नंबर 4, सेवा पुस्तकातील सर्व प्रकारच्या नोंदी त्या वर्षाच्या नोंदी वर्ष अखेरपर्यंत पूर्ण करेल। नंबर 5, कर्मचाऱ्याची सेवानिवृत्ती वेतन निश्चिती प्रकरणे निर्दिष्ट तारखेला संबंधित प्राधिकाऱ्याकडे सादर करण्याबाबत जबाबदार राहील। शाळेचे लेखातर्फे व अन्य आर्थिक बाबी संबंधी जबाबदार राहील। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ शासकीय परीक्षा मंडळाने आयोजित केलेल्या परीक्षा व अन्य शासकीय परीक्षा संबंधीची कामे करेल। तसेच कार्यक्षमता, शिस्तपालन व गोपनीयता यास तो जबाबदार राहील। शासनाकडून मागविण्यात आलेली माहिती तत्परतेने मुख्याध्यापकास सादर करील आणि माहिती शासनाकडे मुदतीत सादर करण्याची दक्षता घेईल व त्यास जबाबदार राहील। कर्मचाऱ्याच्या वेतन निश्चितीबाबतची सर्व कामे करेल। शासनाची परीक्षा मंडळाशी, व्यवस्थापक वर्ग, इतर आस्थापनाशी करावयाच्या पत्रव्यवहाराचे मसुदे तपासून स्वाक्षरी करील आणि मुख्याध्यापकांकडे सादर करील। नंबर 11, शासन, शिक्षण संचालक, विभागीय शिक्षण मंडळ, परीक्षा मंडळ, शिक्षणाधिकारी इत्यादीकडून मागविण्यात आलेली माहिती तात्काळ सादर करण्याची दक्षता घेईल। नंबर 12, नियतकालिक अहवाल विहित मुदतीत व बिनचूक पाठवेल। विषयवार नसत्या अभिलेख शाळेच्या सर्व नोंदवह्या अद्यावत ठेवील। मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, अधीक्षक, मुख्य लिपिक वेळोवेळी सोपील अशी कामे पार पाडील। नंबर 2, आर्थिक बाबीच्या संबंधातील कर्तव्य व जबाबदाऱ्या। नंबर 1, शाळेच्या आर्थिक व्यवहाराची हिशोब ठेवील। शिक्षण फी, सत्र फी, प्रवेश फी इत्यादी विद्यार्थ्याकडून वसूल करून त्यांना रीतसर पावती देईल। वसूल झालेल्या फीसची रक्कम तात्काळ दुसऱ्या दिवशी बँकेत जमा करील। नंबर 2, शाळेचे कॅशबुक व लेजर बुक यातील दैनंदिन नोंदी पूर्ण करील व स्वाक्षरीस्थव मुख्याध्यापकांकडे सादर करील। शाळेच्या विकास निधीचे हिशोब ठेवील। विद्यार्थ्यांना नियमानुसार परत करावयाची फी, अमानत रक्कम, सवलतीची व शिष्यवृत्तीची रक्कम परत करण्याची कार्यवाही मुदतीत करील। बँकेत पैसे भरणे, बँकेतून पैसे काढणे आणि बिलांच्या आवश्यक त्या रक्कमा प्रदान करणे। शाळेचे अंदाजपत्रक, अर्थसंकल्प विभागाने निश्चित केलेल्या कालावधीत तयार करील। याबाबतची विवरणपत्रे संबंधित खात्याला सादर करील। लेखातक्ते सर्व नोंदींशी तयार करून वेळेत खात्याला सादर होतील असे पाहिल। प्रशासनासंबंधीची कर्तव्ये व जबाबदाऱ्या। नंबर 1, शिक्षण खात्याने शाळेसंबंधी मागवलेली माहिती तात्काळ सादर करेल। कर्मचाऱ्याची सेवा पुस्तके व रजेचे हिशोब ठेवील। कर्मचाऱ्याची वेतन व पुरवणी देयके तयार करील आणि विहित कालावधीत मंजुरीसाठी खात्याकडे सादर करील। नंबर 4, नियत वयोमानानुसार किंवा स्वेच्छानिवृत्ती योजनेनुसार निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत खात्याने विहित केलेल्या कालावधीनुसार त्यांचे सेवानिवृत्ती वेतनाची प्रकरणे अनुचित प्राधिकाऱ्याकडे सादर करील। नियत वयोमानानुसार किंवा स्वेच्छानिवृत्ती योजनेनुसार निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत खात्याने विहित केलेल्या कालावधीनुसार त्यांचे सेवानिवृत्ती वेतनाची प्रकरणे अनुचित प्राधिकाऱ्याकडे सादर करील। राजीनामा, बदली किंवा अन्य कारणामुळे शाळा सोडून जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची सेवामुक्ती प्रमाणपत्रे तयार करून ती संबंधित कर्मचाऱ्यांना वेळेत मिळतील असे पाहिल। कर्मचाऱ्यांची वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्रे तयार करील। नियमानुसार आयकर आकारणी प्रपत्र तयार करून आयकर कपातीची कार्यवाही करील। आयकर, व्यवसाय कर, संचित मुदतीची ठेव, आयुर्विमा इत्यादीसाठी त्यांच्या वेतनामधून कापलेल्या रकमा भरणा मुदतीत करील। शिक्षक व शिक्षकेतर सेवाविषयक बाबीच्या संबंधातील फायली ठेवील। शासनाशी, माध्यमिक शाळांत परीक्षा मंडळाशी, व्यवस्थापकांशी, इतर आस्थापनांशी करावयाच्या पत्रव्यवहारांचे मसुदे तयार करील। आवक व जावक नोंदवह्या ठेवील व त्याच्यात दैनंदिन टपालाची नोंद करून
संबंधितांना टपाल तात्काळ पोहोचेल असे पाहिल. नंबर 3, विद्यार्थ्यांच्या संबंधातील कामे. नंबर 1, शाळा सोडल्याचे दाखले आणि इतर प्रमाणपत्रे तयार करील आणि सत्यप्रती बरोबरची कामे करील. नंबर 2, राज्य परिवहनाची किंवा रेल्वे प्रवास सवलत किंवा इतर सवलती याबाबतची कामे करील. शाळेचे जनरल रजिस्टर अद्ययावत ठेवील आणि वेळोवेळी याबाबतची कामे करील. क्रीडा स्पर्धा आणि नाटके इत्यादी सारखे इतर विविध कार्यक्रम यांच्या संबंधातील पत्रव्यवहार करील. विद्यार्थ्याची शिष्यवृत्ती, सवलती, अनामत रकमेची देयके वेळेवर तयार करील व विद्यार्थ्यांना द्यावयाच्या रकमेचे वाटप वेळेत करील. फी सवलतीच्या संबंधातील प्रपत्रे, फॉर्म्स वाटणे, ती प्रपत्रे गोळा करणे आणि ती तपासणे, ती प्रमाणपत्रे योग्य त्या नमुन्यामध्ये सादर करील आणि जेथे आवश्यक असेल तेथे जिल्हा परिषदेची मान्यता मिळविल. त्यानंतर देयके तयार करील आणि सादर करील आणि योग्य ती पावती घेऊन बिलाच्या रकमाचे वाटप करील. किमान आवश्यक मर्यादेपेक्षा कमी उपस्थिती असलेल्या विद्यार्थ्यांना पत्रे पाठविल आणि त्याचा पाठपुरावा करील. नंबर 8, माध्यमिक शाळा आणि पूर्व माध्यमिक शाळा शिष्यवृत्त्यासंबंधी विभागाला कळवायच्या त्याच्या उपस्थितीच्या संबंधातील माहितीसह आणि मागासवर्गीय विद्यार्थी, शाळा शिक्षकांचे व कर्मचाऱ्यांचे पाल्य, युद्ध कामगिरीबद्दलचे सवलतधारक, स्वातंत्र्य सैनिक, अपंग विद्यार्थी इत्यादींना अनुज्ञेय असलेल्या सवलतीच्या संबंधी पत्रव्यवहार करील. देयके तयार करील आणि रकमाचे वाटप करणे इत्यादीसह सर्व कामे पार पाडील. मित्रांनो, याबरोबरच अनेक कार्य ही लिपिकांची असतात. त्या संदर्भातील ही सविस्तर PDF आपणास हवी असल्यास ही PDF आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्या ठिकाणावरून ही PDF आपण डाउनलोड करून घ्यावी.